अमेरिकेमध्ये विश्वचषक ही गोष्ट सगळ्यांना मजेची वाटत होती। न्यूयॉर्कमध्ये सामने होणार हे सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं। भारताचे 3 सामने न्यूयॉर्कमध्ये ठेवले गेलेले होते। 3 सामने 3 विजय। भारतीय संघाने सुपर 8 मध्ये प्रवेशही केलेला आहे। पण ह्या 3 सामन्यात काय घडलं? भारतीय संघाला पुढच्या फेरीत सुपर 8 मध्ये तर आपण गेलोय, पण पुढच्या फेरीमध्ये जात असताना काय सुधारणा करायला पाहिजे हे बोलायला माझ्यासोबत BBC करता कॉमेंट्री करणारे प्रकाश वाकणकर आहेत। प्रकाश, काय बघितलंस तू? काय वाटतं तुला की भारतीय संघाने काय कमावलं, काय सुधारणा करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट मला अशी वाटते सुनंदन की IPLच्या बॅकग्राऊंडवर येऊन इथे खेळणं आणि पिचेस जशी होती तो एक फार मोठा चेंज, फार मोठं ॲडॅप्टेशनची जरूर होती। आणि मी म्हणेन की म्हणजे अंक देणं किंवा मार्क देणं आपल्या हातात नसतं, पण मी म्हणेन की 6-10 पैकी भारताला मिळाले। की 6 का 10 का नाही, कारण जेवढ्या क्वालिटीचे प्लेयर आपले आहेत, पर्टिक्युलरली बॅट्समन, कारण बॉलर्सना मदत मिळतच होती त्यामुळे बॉलिंग छान होणार याच्यात शंका नव्हती, परंतु बॅट्समनला जी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे की बॉल बॅटीवर येत नाही, की तुम्ही हा मारलेला फ्लिक जो बाउंड्रीच्या बाहेर 6ला जातो तो बॉल वर पण जाऊ शकतो, मिड विकेटला पण जाऊ शकतो आणि तुम्ही आउट बॉल येऊ शकतो। तर हे जी ॲडजस्टमेंट आहे ही करायला विकेटवर वेळ घालवणं महत्त्वाचं होतं आणि ते माझ्या मते रोहितने थोड्या प्रमाणात करता आलं त्याला एका मॅचमध्ये। आज आपण सूर्यकुमारला पाहिलं, स्कायने छान बॅटिंग केली, मध्ये एका मॅचमध्ये पंतनी केली, परंतु ते सोडले तर बाकीचे जे बॅट्समन होते विराटने तर म्हणजे 3ही मॅचमध्ये विराट फेल झाला आणि ती एक काळजीचा विषय असणार। तर हे ॲडॅप्टेशन करणं याच्याबद्दल राहुल द्रविड पण बोलला, विक्रम राठोड पण बोलला की हे करणं महत्त्वाचं आहे आम्हाला। ह्याच्यामध्ये थोडेसे कुठेतरी आपण कमी पडलो आणि त्याचा विचार पुढच्या मॅचेससाठी करणं महत्त्वाचं आहे की त्या कंडिशन्स जज करून कसं खेळायला पाहिजे। बरोबर, कारण बॉलर्सनी आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। त्यांनी बऱ्यापैकी स्वतःच्या विचारांच्या पुढे न जाता मदत करणाऱ्या विकेटवरती प्रभावी मारा करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून समोरच्या टीमची शिकार केली आहे। पण प्रकाश, हे इथलं विकेट जरा जास्तच खतरनाक होतं। तसं विकेट फ्लोरिडा किंवा वेस्ट इंडिजमध्ये नसेल, ॲग्रीड, पण तरीही वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा विकेट ही वेगवान नसतील असंच बोललं जातं। तुझा अनुभव काय सांग? माझाही अनुभव असाच आहे की स्पिनर्सना पहिली गोष्ट, जे आपले दोन्ही रिस्पिनर्स आहेत जे खेळलेले नाहीत अजून एकही मॅच, मला वाटतं स्पिनर्स विल कम इन टू प्ले। त्यांना तिथे संधी मिळेल, त्यांना तिथे आपला परफॉर्मन्स दाखवायला लागेल। एखादा सीमर आपल्याला कमी करायला जमला आणि बॅलन्स टीमचा करता आला, कारण इथे रोहित बोलला की आम्हाला बॅटिंग लांब पाहिजे म्हणून आम्ही 4 ऑलराऊंडर खेळवले, बरोबर राईट, 2 लेफ्ट आर्म स्पिनर आणि 2 बॅटिंग ऑलराऊंडर्स। त्या कंडिशनमध्ये तेवढं करणं वेस्ट इंडिजमध्ये शक्य होईल का नाही मला माहीत नाही, आणि म्हणून ती जबाबदारी बॅटर्स जे आहेत, प्युअर बॅट्समन, त्यांच्यावरती जास्त येईल आणि ती ॲडजस्टमेंट करून भारतीय संघ कुठल्या पद्धतीने आपली संघाची रचना करतो हे महत्त्वाचं होईल। कुलदीप किंवा चहल यांचा माझ्या मते दोघांपैकी एकाला खेळवायला लागणार, कोणाला तरी बाहेर जायला लागणार। आता तो शिवम दुबे आहे का आणि कोणी आहे? जडेजाचा परफॉर्मन्स गेल्या काही काळामध्ये T20मध्ये तेवढा नाही जेवढा आपण एक्सपेक्ट करायला आलो, आणि जडेजा आणि अक्षरमधली जी इंटरनल पॉझिटिव्ह फाईट आहे ती पण खूप रोचक आणि इंटरेस्टिंग आहे की काय होणार आहे। तर माझ्या मते संघाचा बॅलन्स, कंडिशन्स आणि ऑपोजिशन, म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम जर बघितली तर मला वाटतं की त्याच्यामध्ये इतके राईट हँडर्स आहेत की त्याप्रमाणे ॲडजस्ट करायला लागेल। या सगळ्या गोष्टींचा विचार हा पुढचं पाऊल टाकताना करायला लागणार आहे। त्यामुळे भारतीय संघाचा सुपर 8 मध्ये झालेला प्रवेश हा समाधानाचा आहे, आनंदाचा आहे, हुरळून जाण्याचा नाही आहे, एवढाच महत्त्वाचा मंत्र आहे। सुनंदन लेले आणि प्रकाश वाकणकर, न्यूयॉर्क। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।